गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणात धर्मदाय आयुक्तांचा अहवाल आज सादर होणार आहे। खरं तर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात या रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे गर्भवती ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणानंतर एक महत्त्वाची माहिती समोर येते, महत्त्वाची अपडेट समोर येते। धर्मदाय आयुक्तांचा अहवाल आज येणार आहे, त्याच्यामुळे संपूर्ण राज्याचं या अहवालाकडे लक्ष लागलंय। ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणानंतर काल खरं तर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून एक पत्रकार परिषद घेण्यात आली होती आणि अजब उत्तरं खरं तर प्रशासनाच्या वतीने रुग्णालय प्रशासनाच्या वतीने देण्यात आली होती। आणि त्यानंतर महत्त्वाची माहिती आज येते, ती म्हणजे धर्मदाय आयुक्तांचा अहवाल आज सादर होणार आहे। त्याच्यामुळे काय नेमकं या अहवालात असणार आहे, काय नमूद करण्यात येणार आहे, रुग्णालयावर ठपका पडेल का, याकडे देखील सर्वांचंच लक्ष आहे। काल रुपाली चाकणकर यांनी देखील पत्रकार परिषद घेऊन महत्त्वाची माहिती या संदर्भात दिली होती आणि ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणाला, ईश्वरी भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासन जबाबदार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं होतं।